आपण पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली नगरपालिकेची निवडणूक आता रंगतदार होत चालली आहे। युती जवळपास होणार नाही हे निश्चित झालं असल्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्येच मुख्य लढत होणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे। महाविकास आघाडीने अजूनही त्यांचा उमेदवार जाहीर केला नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये मुख्य लढत होणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे। भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी प्रहार टीव्हीला प्रतिक्रिया देताना सांगितलंय की हिंगोली नगरपालिकेवर 100% भाजपची सत्ता येणार आहे। हिंगोली शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना मोठ्या प्रमाणावर विकास कार्य करण्यात आले। यामध्ये शहरातील रस्ते, गटार याशिवाय जलेश्वर तलावाचं सुशोभीकरण करण्यात येत आहे। हिंगोलीमध्ये कोट्यावधी रुपये खर्चून झालेल्या विकासांच्या जोरावरच हिंगोली नगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी दिली आहे। कालच हिंगोली शहरामध्ये आमचे आदिवासी मंत्री उईके साहेब येऊन गेलेत। त्यांनी उमेदवारांचे अर्ज आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे अर्ज हे कालच भरून घेतलेले आहेत। उद्या 11 वाजेपर्यंत नक्कीच ही शहराच्या अध्यक्षपदाची आणि हिंगोली शहरातील सर्व वार्डातील नगरसेवकांची नावे ही उद्या दुपारपर्यंत जाहीर होतील। ज्यांना या हिंगोली शहरामध्ये ज्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल किंवा ज्या नगरसेवकांना नगरसेवकाची उमेदवारी मिळेल अशाने आपला प्रचार हा जोरात चालू करायचा आहे। तर ज्यांना उमेदवारी नाही मिळाली अशाने पण मला एकच सांगायचं आहे की या धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा आहे। तर आपण या लढ्यामध्ये नाराज न होता आपण सर्वांनी एक मतान तिकीट हे एका वार्डात आम्हाला 8-8, 9-9 उमेदवार आहेत, पण तिकीट आम्हाला 2च लोकांना देता येणार आहे। तर 7 लोकांनी नाराज न होता त्यांनी भारतीय जनता पार्टी कशी या शहरामध्ये निवडून येईल याकडे लक्ष द्यावं। सत्ता 100% भाजप भारतीय जनता पार्टीचं या हिंगोली शहरामध्ये 2014 पासून जे आम्ही या हिंगोली शहराचे काम, आज मला सांगा तुम्ही आपल्या हिंदू समाजाचं प्रतीक असलेलं जो जलेश्वरचं जो मंदिर आहे, जे आपलं देवस्थान ज्याच्यावर मलमूत्र जात होतं, त्या मलमूत्राच्या याच्यामध्ये आणि ते मलमूत्र कुठे जायचं महादेच्या पिंडीवर। आज मला सांगा तुम्ही जलेश्वराचा विकास आमच्या आमदार साहेबांनी आणि तो प्रोजेक्ट मी तयार केलेला होता आणि आमदार साहेबांनी त्याला फंड आणून आज जलेश्वर तलाव हा विकसित केलेला आहे। ज्यावेळेस तो जलेश्वर तलाव पूर्ण होईल त्यावेळेस एक हिंगोली शहरामध्ये एक मोठा पिकनिक पॉईंट म्हणून तो नावारूपाला येणार आहे। अशी कामं या हिंगोली शहरामध्ये आम्ही केलेली आहे आणि जनता आम्हाला सोडणार नाही, कारण जनतेला अनेक विकास हवा आहे। मला सांगा या शहराचा वाढता प्रभाव बघता माननीय आमदार तानाजी मुटकुळे साहेबांनी 86 कोटी रुपयाची नवीन नळ योजनेची पाईपलाईन ही मंजूर करून तिचं कामही चालू झालेलं आहे। जे नळ 15-15 दिवसाला येत होते ते नळ आता 1 दिवस आड करून आपल्या हिंगोली शहराला पाणी पुरवठा होणार आहे।